नमस्कार. एक काळ असा होता की पहिली बेटी धनाची पेटी अशा सुभाषितांनी कन्येच्या जन्माचं स्वागत केलं जात असे. पण समाजातल्या काही कुरीती, अनिष्ट चालीरीती यामुळं गतकाळातल्या वाढत्या हुंडाबळीच्या घटना आणि आताच्या काळातलं घटस्फोटाचं प्रमाण आणि मुलींनी पालकांच्या मनाविरुद्ध केलेल्या विवाहामुळं स्वप्नांचा झालेला बिमोड यामुळं मुलींच्या जन्माचं अनिच्छेनंच स्वागत केलं जाऊ लागलं. स्त्री भ्रूणहत्या यासारख्या प्रकारांनी त्यात अजून खीळ बसली. परिणामी मुलगा आणि मुलींचं संख्याशास्त्र विसंगत झालं. आता परिस्थिती पालटली आणि एकतरी मुलगी असावी हा विचार तग धरू लागला. सरकारनंही या संबंधामध्ये प्रोत्साहनपर योजनाही आणल्या. पण उत्साहाच्या भरात काही जाहिरातींमधून चुकीचा संदेश जाऊ लागला आणि हाच धागा पकडून लेखिका संगीता खैरनार महाजन यांनी आपल्या मुलगी नाही म्हणून या लघुलेखाच्या माध्यमातून मुलगा आणि मुलगी यांच्या कुटुंबातल्या स्थानाविषयी फार सुंदर विचार मांडलेत. बघा पटते का ते? तर ऐकूया आता हा लघुलेख मुलगी नाही म्हणून. नुकताच व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ पाहण्यात आला. त्यात एकजण त्याच्या छोट्या मुलीला कडेवर उचलून घेतो आणि मित्राला म्हणतो, भगवान उन्हीं के घर लड़की देता है जिनकी उन्हें पालने की औकात होती है. हे वाक्य ऐकलं आणि नकळतपणे मला मुलगी नसल्यानं हळवा असलेला मनाचा कोपरा दुखावला गेला. खूप वाईट वाटलं ऐकून. खरंच का हो असं असतं? मुलगी असण्या नसण्यावरून खरंच कुणाची अवकात ठरते का? जगात असे कितीतरी करोडपती जोडपी असतील ज्यांना एक किंवा दोन्ही मुलंच आहेत. मग त्यांची अवकात नाही म्हणून त्यांना मुलगी नाही असं म्हणता येईल का? काहींची आर्थिक परिस्थिती गरिबीची असूनसुद्धा त्यांच्या घरात 4-5 मुली जन्माला येतात. तर काही गर्भश्रीमंत असून त्यांच्या घरात अपत्यच जन्माला येत नाही अशीही उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतात. आमच्या घरात 4ही भावंडांना 2-2 मुलं आहेत. मुलीची प्रचंड हौस असूनसुद्धा एकालाही मुलगी झाली नाही. हा एक नशिबाचा भाग असू शकतो, पण याच्यावरून कोणाची अवकात कशी ठरू शकते? कधीतरी कोणी भेटतं आणि सहज बोलून जातं, मॅडम एक मुलगी पाहिजे हो जीवाभावाला. हो, मलाही पाहिजेच होती मुलगी, पण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मनासारखी मिळतेच असं नाही ना. जे दान देवानं दिलं त्याचा आनंदानं स्वीकार करणं हेच आपल्या हातात असतं ना. खरं तर मुलगी म्हणजे देवानं दिलेली अनमोल देणगी. घरातलं हसतं खेळतं चैतन्य, बागडणारा उत्साह, सदैव बडबड करून घर डोक्यावर घेणारी परी, तिच्या बांगड्यांची किणकिण, पैंजणांची छुमछुम घर संगीतमय बनवते. तिचं नटणं मुरडणं आपल्याला बालपणात घेऊन जातं. मुलगी म्हणजे आईचा लहानपणीचा आरसाच जणू. मग ती प्रत्येकाला हवीशी वाटणारच ना. पण म्हणून मुलगी नसेल तर यासारखं रडगाणं गाणं कितपत योग्य आहे? ज्या घरात मुलगी नाही त्या घरात तिची जागा घरातले मुलगे नक्कीच भरून काढतात. नसेल आमच्या घरात बाहुल्यांचा कोपरा, भातुकलीची खेळणी, पण त्यांची जागा वैविध्यपूर्ण मोटार गाड्यांनी बॅटबॉलनं नक्कीच भरून काढली आहे. नसेल मुलांना मुलींसारखं व्यक्त होता येत म्हणून त्यांना भावनाच नाहीत असं नाही ना म्हणता येणार. आईला बरं नाही म्हटल्यावर त्यांच्या डोळ्यात दिसणारे काळजीचे भावच सगळं काही सांगून जातात. नसतील ते मुलींइतके हळवे म्हणून ते कोणाची कदरच करत नाहीत असं बिलकुल नाही. त्यांनाही आईवडिलांची काळजी असतेच की हो. माझ्या दोन्ही मुलांनी माझ्या आयुष्यातल्या मुलीची उणीव कधीच भरून काढली. मेकअपची फारशी आवड नसणाऱ्या मला कितीतरी ब्युटी प्रॉडक्टची ओळख माझ्या मोठ्या मुलानं करून दिली. मम्मी ही साडी तुला छान दिसते, या बांगड्या नको घालू तू, हां असे कानातले तुला छान दिसतात. अशा सूचना मुलीप्रमाणे ते मला करतात. माझ्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तरी आवर्जून त्यांचं मत ते मांडतात. अजून काय पाहिजे? गेल्या 1-1.5 वर्षापासून कोरोना काळात घरातली झाडझूड करण्यापासून तर भांडी घासणं, लादी पुसणं अशा सगळ्या कामांमध्ये ते मला मदत करतात, तेही अगदी नीटनेटकेपणानं.
मुलींना आपण दुहिता म्हणतो, कारण ती सासर आणि माहेर दोन्हींचं हित साधते, सर्वांची काळजी घेते. तसंच मुलंही आयुष्यभर तुमची काळजी घेणारच असतात ना. घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी, असं जरी आईबद्दल आपण म्हणत असलो तरी मुलंही शिक्षण, नोकरी या निमित्तानं कुठेही असले तरी त्यांची नाळ त्यांच्या मातीशी घट्ट जोडलेली असते. ते आपलं घर, आपली माणसं यांच्याशी सदैव जोडलेले असतात. मग मुलगी नसल्याचं दुःख कशासाठी बाळगायचं? ज्याही जोडप्यांना मुलगी नाही त्यांना मी एवढंच सांगेन, मुलगी नाही म्हणून नाराज असण्याचं काहीच कारण नाही. भविष्यात तुमच्या घरात लक्ष्मी रूपानं पाऊल टाकणाऱ्या सुनेवरच भरभरून प्रेम करा. तिला मुलीची माया द्या आणि आयुष्यातल्या पूर्वार्धात ज्या मुलीच्या प्रेमाला तुम्ही मुकलेला आहात ते प्रेम आयुष्याच्या उत्तरार्धात मिळवा. पटतंय ना? मुलगी नाही म्हणून हा लघुलेख आपण ऐकलात. लेखिका सौभाग्यवती संगीता खैरनार महाजन, येवला. ही पोस्ट माजी वायुसैनिक सुखदेव मोकळ, नाशिक यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली. या पोस्टचं प्रास्ताविक निवेदन मेघश्याम सोनवणे यांचं होतं. मेघश्याम सोनवणे यांचा मोबाईल नंबर 9325927222. या लघुलेखाचं वाचन केलं होतं दत्ता सरदेशमुख यांनी.